मित्रमैत्रिणींनो, निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि सध्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. आपल्याला राजकारणात रस आहे का? किंवा जाणून घ्यायचे आहे की कोणत्या ग्रहांच्या बळावर राजकारणी व्यक्ती यशस्वी राजकीय नेता बनू शकते? एखादा सामान्य कार्यकर्ता अगदी मोठ्या पदापर्यंत जाऊन पोहोचू शकतो. असे त्याच्या कुंडलीत कोणते ग्रहयोग असतात जे राजकारणात यश प्राप्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात? चला तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे वास्तुदीप चॅनलमध्ये स्वागत करते. ज्योतिष अभ्यासकांनी नक्की हा व्हिडिओ पाहावा आणि आपण एखाद्या राजकीय क्षेत्रामध्ये असाल तर नक्की हा व्हिडिओ आपल्यासाठीही आहे. कारण पुढे मी ग्रहयोगांबद्दल तर बोलणारच आहे आणि उपायही देणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अजूनही जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या पक्षाच्या नेत्यापर्यंत पोहोचवा. आपल्या एका शेअरिंगमुळे त्यांचा नक्कीच काहीतरी लाभ प्राप्त होऊ शकतो. मित्रमैत्रिणींनो, राजकारणात यशस्वी होण्यासाठी सूर्य हा सर्वात महत्त्वाचा ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याला राजा असे म्हटले जाते. सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये प्रबळ सूर्य असेल अशी व्यक्ती राजकारणात यश प्राप्त करू शकते. सामान्य कार्यकर्त्यापासून व्यक्ती मोठ्या पदापर्यंत जाऊन पोहोचते. मित्रमैत्रिणींनो, ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य हा प्रबळ असेल अशी व्यक्ती उत्तम नेतृत्व करू शकते. त्यांचा आत्मविश्वास खूप चांगला असतो. ज्यांच्या कुंडलीमध्ये प्रबळ सूर्य असेल अशी व्यक्ती समाजामध्ये मान सन्मान, सत्ता, अधिकार प्राप्त करू शकते. म्हणून जर एखादा राजकारणी व्यक्ती तुम्हाला पाहायचा असेल किंवा त्याच्या कुंडलीमध्ये जर आपण सूर्यबळ पाहिले तर नक्की आपल्याला या गोष्टी अवगत होतील. यानंतर पुढचा ग्रह कोणता आहे याबद्दल जाणून घेऊया. मित्रमैत्रिणींनो, राजकारण म्हणजे लोकांची सेवा. शनी हा जनतेचा कारक आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी प्रबळ असतो अशा लोकांना लोकांचे समर्थन प्राप्त होते. लोकशाहीमध्ये जनमतासाठी शनिदेवाची कृपा, आशीर्वाद फार महत्त्वाचे असते. कारण शनिदेव अशा व्यक्तींना संयमी, शिस्तप्रिय आणि लोकांशी जोडले जाण्याची कला प्राप्त करून देत असतो. त्यामुळे राजकारणामध्ये यश प्राप्त करायचे असेल किंवा टिकून राहायचे असेल तर शनी या ग्रहाला फार महत्त्व आहे. त्यामुळे रवीबरोबरच शनी ग्रहाचे प्राबल्य महत्त्वाचे आहे. मित्रमैत्रिणींनो, आजचे युग हे कलियुग आहे. आजच्या काळात राजकारणामध्ये रणनीती फार महत्त्वाची असते. राजकारणाचा मुख्य कारक ग्रह जो आहे तो म्हणजे राहू. मित्रमैत्रिणींनो, राहू हा ग्रह व्यक्तीला मुत्सद्देगिरी व कूटनीतीमध्ये निपुण बनवतो. प्रतिस्पर्ध्यांवर मात कशी करायची आणि संधीचे सोने कसे करायचे हे फक्त व्यक्तीला राहू आणि फक्त राहूच देतो. आणि सध्या कलियुगात राहूचीच चालते. मित्रमैत्रिणींनो, कुंडलीमध्ये फक्त ग्रह प्रबळ असून चालत नाही तर या ग्रहांबरोबर काही स्थानेही महत्त्वाची भूमिका बजावतात. तर कोणती आहेत ती स्थाने? चला जाणून घेऊया. मित्रमैत्रिणींनो, सर्वात प्रथम जे स्थान पाहिले जाते ते आहे दशम स्थान, अर्थात कर्मस्थान. या कर्मस्थानावरून व्यक्तीचे कर्म पाहिले जाते आणि हे सत्तेचे स्थानही आहे. त्यामुळे व्यक्ती सत्ता कशी निभावू शकतो याबद्दल आपल्याला या स्थानाबद्दल माहिती होते. यानंतर पुढचे स्थान आहे ते म्हणजे षष्ठ स्थान. षष्ठ स्थान यावरून विरोधक पाहिले जातात. विरोधी पक्ष किंवा विरोधकांमुळे होणारा त्रास या स्थानावरून पाहिला जातो. शत्रूंवर विजय प्राप्त करण्यासाठी आपल्याला षष्ठ स्थान प्रबळ असावे लागते. त्यामुळे षष्ठ स्थान कर्मस्थानाबरोबर फार महत्त्वाचे आहे. यानंतर जे स्थान पाहिले जाते ते म्हणजे लाभस्थान, अर्थात एकादश स्थान. एकादश स्थानावरून इच्छापूर्ती पाहिली जाते.
आणि एकंदरीत जी लाभप्राप्ती होणार आहे ती सुद्धा लाभस्थानावरून अर्थात एकादश स्थानावरून पाहिली जाते. त्यामुळे मित्रांनो, कर्मस्थान, षष्ठस्थान आणि लाभस्थान या तिन्हींचा विचार होणे महत्त्वाचे आहे. हे जर कुंडलीमध्ये ग्रहस्थिती, ग्रहयोगांशी शुभभूमिका, शुभयोग करत असतील तरच व्यक्ती राजकारणात यश प्राप्त करू शकते. आणि अर्थातच लग्नेश या स्थानाशी, या ग्रहस्थितीशी शुभ अवस्थेत हवा किंवा शुभयोग करत असेल तर नक्की लाभ प्राप्त होतो. मित्रमैत्रिणींनो, जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये सूर्य, शनी आणि राहू हे दशम स्थानाशी शुभयोग करत असतील, लाभस्थानाशी शुभयोग करत असतील किंवा षष्ठ स्थानाशी शुभयोग करत असतील तर नक्कीच त्यांना राजकारणात यश प्राप्त होऊ शकते. त्यामुळे एखाद्या राजकारणी व्यक्तीच्या कुंडलीमध्ये आपण हे ग्रहयोग नक्की तपासून पाहावे, तरच तो विजय प्राप्त करून सत्ता स्थापन करू शकतो किंवा सत्ता टिकवू शकतो. मित्रमैत्रिणींनो, एक महत्त्वाची गोष्ट विसरून अगदी चालणार नाही, ती म्हणजे जनसेवा आणि तुमची कार्यतत्परता. कारण शनी हा कर्माचा कारक आहे. कर्म केले तरच फळ देणार आहे आणि शेवटी न्यायदेवताही आहे. त्यामुळे राजकारणात तुम्ही काय करता हे शनिदेव तुम्हाला तुमचे फळ दिल्याशिवाय राहणार नाही. मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला राजकारणात यश प्राप्त करायचे असेल तर नक्की तुम्ही हा उपाय करा, जो मी फक्त तुमच्यासाठी देत आहे. मित्रमैत्रिणींनो, सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. आपल्याला राजकारणात यश प्राप्त करायचे असेल तर सोमवारी तुम्ही हा उपाय नक्की करा. तुम्ही शिव मंदिरात जाऊन तुम्हाला सिद्ध गौरी शंकर रुद्राक्ष शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे, तेही संकल्प करून. मित्रमैत्रिणींनो, याबद्दल जर आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा. मित्रमैत्रिणींनो, गौरी शंकर रुद्राक्ष हा केवळ भौतिक सुखासाठी नाही तर आध्यात्मिक उन्नतीसाठीही फार महत्त्वाचा रुद्राक्ष आहे. गौरी शंकर रुद्राक्ष जेव्हा सिद्ध करून आपल्याला प्राप्त होतो आणि असा सिद्ध गौरी शंकर रुद्राक्ष आपण शिवपिंडीवर अर्पण करता तेव्हा आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याला यश प्राप्त होते. आणि जर तुम्हाला यश टिकून ठेवायचे असेल तर नक्कीच जेव्हा आपण गौरी शंकर रुद्राक्ष अर्पण करता तेव्हा ओम गौरी शंकराय नमः या मंत्राचा 1108 वेळा जप करा आणि नंतर तो शिवपिंडीवर अर्पण करा. आणि त्यावेळी दूध आणि जलाभिषेक नक्की करा. बेलपत्र अर्पण करा. मित्रमैत्रिणींनो, गौरी शंकर रुद्राक्ष हे अर्धनारीश्वर ह्याचे प्रतीक आहे. अशामुळे आपल्याला शिव आणि पार्वती या दोघांचीही म्हणजे शिव आणि शक्ती या दोन्हीची कृपा प्राप्त होते, आशीर्वाद प्राप्त होतो, जो आपल्याला राजकारणात टिकून राहण्यासाठी आणि यश प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण हे जग शिव आणि शक्तीच्याच कृपा आशीर्वादाने पुढे जात आहे. गौरी शंकर रुद्राक्ष म्हणजे निसर्गता एकमेकांना जोडलेले दोन रुद्राक्ष, निसर्गानेच जोडलेले दोन मणी हे अशा प्रकारे जोडलेले असतात की भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या युतीचे हे जणू प्रतीकच आहे. म्हणून यांना गौरी शंकर रुद्राक्ष शिवशक्ती स्वरूप असे म्हटले जाते. हे रुद्राक्ष धारण केल्याने किंवा शिवपिंडीवरच अर्पण केल्याने व्यक्तीला ऐश्वर्य, कीर्ती, मान सन्मान, यश प्राप्त होऊ शकते. मित्रमैत्रिणींनो, 2026 हे वर्ष सूर्याचे आहे. आपल्याला माहीतच असेल, ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य प्रबळ आहे अशा लोकांना आणि अशा राजकारणी व्यक्तींना सुद्धा सूर्यग्रहाची कृपा प्राप्त होणार आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्यदेव प्रबळ स्थितीत आहेत, गोचरीनेही
मूळ कुंडलीवर्ण जर सूर्य शुभयोगात असेल तर अशा लोकांना नक्कीच अधिकार, वर्चस्व, सत्ता प्राप्त होणार आहे. तेव्हा आजच आपली कुंडली पाहून आपले सूर्यबळ कसे आहे हे नक्की जाणून घ्या आणि त्यासंबंधी उपाय करायला विसरू नका. मित्रमैत्रिणींनो, राजकारणात यश प्राप्त करायचे असेल तर सूर्यबळ महत्त्वाचे आहे. कारण सत्ता देणारा राजा ग्रह आहे सूर्य.